मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मेंदूचं अत्यंत महत्त्वाचं असं एक स्किल बघणार आहोत. त्याचं नाव आहे इमॅजिनेशन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिज्युअलायझेशनबद्दल माहिती घेतली. आज आपण इमॅजिनेशनबद्दल माहिती घेणार आहोत. तर हे जे इमॅजिनेशन स्किल आहे त्याचा अर्थ काय? इमॅजिनेशन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कल्पना करणं. मग कल्पना कशाची करायची? जर समजा तुमच्याकडे एखादी गोष्ट आहे तर तिची तुम्हाला कल्पना करावी लागेल का? नाही, कारण ती तुमच्याकडे आहे. एखादी गोष्ट जेव्हा अस्तित्वात असते तेव्हा कल्पना करायची गरज नसते हो. तर जी गोष्ट आज अस्तित्वात नाही आहे ती तुम्हाला इमॅजिन करावी लागते. आता समजा तुम्हाला मिळवायचं यश, तुम्हाला मिळवायचं आरोग्य, तुम्हाला मिळवायचा आनंद, समाधान, रिलेशन्स, हे समजा आज अस्तित्वात नाही आहेत, पण तुमच्या मनासमोर तुम्ही एक व्हिज्युअलाइज केलेलं चित्र आहे की मला अशा अशा पद्धतीने यश पाहिजे, अशा अशा पद्धतीने मला समाधान पाहिजे, आनंद पाहिजे, पैसा पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे. जे आज तुमच्याकडे नाही आहे ते तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. व्हिज्युअलाइज तर तुम्ही केलं आहे. दुसरी स्टेप आहे इमॅजिन करण्याची. तर अशा गोष्टी इमॅजिन केल्या की आपल्याला मिळतील का, हा तुमच्या मनामधला एक प्रश्न असेल. की समजा मी व्हिज्युअलाइज पण केलं आहे, इमॅजिन पण केलं आहे, तुम्ही सांगतात त्याप्रमाणे सगळं केलं, आम्हाला मिळेल का? शेवटी रिझल्ट महत्त्वाचे ना. तर त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठलीही गोष्ट आपल्याला एकदम मिळत नाही. ती मिळण्याची प्रोसेस सुरू व्हावी लागते. आज तुमच्या मनामध्ये विचार आला मला बंगला पाहिजे, तर 1 मिनिटामध्ये किंवा 1 तासामध्ये किंवा 1 वर्षात बंगला तयार होईल का? नाही. पण तुमच्या मनामध्ये जो विचार आला त्यामुळे तुमची प्रोसेस सुरू झाली. मग तुम्ही व्हिज्युअलाइज केलं, इमॅजिन केलं, मग त्या बंगल्याचं चित्र स्पष्ट झालं की तुम्हाला कसा बंगला पाहिजे. तीच गोष्ट प्रत्येक बाबतीतली आहे. आरोग्य कसं पाहिजे हे तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे, इमॅजिन करायचं आहे की मला याच्यासारखं आरोग्य पाहिजे बरं का, मस्त तंदुरुस्त माणूस आहे एकदम, या वयातसुद्धा एवढं सगळं करतो, म्हणजे मला असं काहीतरी पाहिजे. हे तुम्ही कुठेतरी बघितलं आणि मग तुम्ही व्हिज्युअलाइज केलं, इमॅजिन केलं. आता इथपर्यंत प्रत्येकजण थोड्याफार फरकाने करत असतो. ते परफेक्ट कसं करायचं आपण नंतर बघू, पण सगळेजण हे करत असतात, नाही असं नाही. पण त्याच्यानंतरची स्टेप कोणी करत नाही किंवा बरेच कमी लोक करतात. ती म्हणजे जे काही मी व्हिज्युअलाइज केलं आहे, जे काही मी इमॅजिन केलेलं आहे ते मिळवण्यासाठी मला काय प्रयत्न करायचे ते सुद्धा व्हिज्युअलाइज करणं भाग आहे, ते सुद्धा इमॅजिन करणं भाग आहे. आपोआप तर काही या जगात मिळत नाही. पण लोक अर्धा भाग सोयीस्कररित्या विसरतात की मला प्रयत्नांसाठी सुद्धा इमॅजिनेशन करायचं आहे, व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. आणि मग एकदा तुम्ही तुमचे प्रयत्नसुद्धा व्हिज्युअलाइज केले, इमॅजिन केले की मग तुमचा ब्रेन ॲक्शन मोडमध्ये येतो. आणि म्हणून हे व्हिज्युअलायझेशन आणि इमॅजिनेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरी अशी गोष्ट आहे, या पृथ्वीवरती तुम्ही आज ज्या गोष्टी बघतायत ना, म्हणजे आज तुम्ही काय काय बघतायत? रेल्वे बघतायत, मोठमोठ्या कंपन्यांच्या लक्झरियस कार बघता आहेत, स्कूटर बघता आहेत, म्हणजे दळणवळणाची अत्यंत प्रगत वाहनं तुम्ही बघतायत, सुपरसोनिक विमानं बघतायत, आवाजाच्या पेक्षासुद्धा मोठ्या वेगाने जाणारे
सुपरसोनिक विमानं तुम्ही बघतायत. 1 तासामध्ये तुम्ही दुनियेमधल्या कुठल्या देशामध्ये निघून जाल, एवढा स्पीड आज तुम्ही बघता आहात. तुम्ही सायन्समधली डेव्हलपमेंट बघतायत, तुम्ही मेडिकल सायन्समधली डेव्हलपमेंट बघतायत, तुम्ही इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बघतायत, तुम्ही आरोग्याच्या बाबतीत झालेल्या डेव्हलपमेंट बघता आहात, एज्युकेशनमध्ये झालेली क्रांती बघता आहात. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मोबाईल बघतायत, सॅटेलाईट फोन बघतायत, या सगळ्या गोष्टी फक्त 300 वर्षापूर्वी एकही गोष्ट यापैकी या पृथ्वीवर नव्हती. मग या कुठून आल्या सगळ्या? आपोआप आल्या का? नाही. या सगळ्या गोष्टी त्या आधी होत्या, पण कुठे होत्या? माणसाच्या कल्पनाशक्तीमध्ये. आणि मग त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी माणसाने काय केलं? पुन्हा व्हिज्युअलाइज केलं की याच्यासाठी मला काय करावं लागणार आहे, काय प्रयत्न केले म्हणजे मला ह्या सुविधा मिळणार आहेत, या गोष्टी मी करू शकणार आहे. मग त्याने ते इमॅजिन केलं, मग प्रत्यक्षात कृती केली, आणि मग आज तुम्ही जे बघता आहात ते जग तुम्हाला दिसतं आहे. मग जर समजा माणसानेच केलेली ही प्रगती व्हिज्युअलायझेशन आणि इमॅजिनेशनमुळे शक्य झाली, तर जर तुम्ही माणूस म्हणून जन्म घेतला असेल तर तुमच्या गरजा किती आहेत हो? तुम्हाला एक चांगला बंगला पाहिजे, कार पाहिजे, चांगलं तंदुरुस्त आयुष्य पाहिजे, आनंद पाहिजे, समाधान पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्ही मिळवू शकतात, कारण ते ऑलरेडी तुमच्या मेंदूत आहेत, इमॅजिनेशनमध्ये आहेत. तुम्हाला फक्त ती इमॅजिनेशन वापरायची आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? त्यासाठी आपल्याला ब्रेनचं हे इमॅजिनेशन स्किल आहे ते वापरायला सुरुवात करायची आहे. आता बरेच लोक वापरतात सुद्धा, नॅचरली वापरतात किंवा प्रयत्नपूर्वक वापरतात, त्यांना जे हवं आहे ते मिळवतातच. पण काही लोक वापरू का नको, थोडंसं वापरतो, बघू वापरून, असं करून जे लोक काम करतात त्यांना जे पाहिजे ते त्यांना मिळायला खूप त्रास होतो किंवा एक ते मिळतच नाही. मग आता जर समजा आपल्याला स्वतःला हवं आहे ते एकदा स्पेसिफिक ठरवणं आवश्यक आहे ना हो. काय पाहिजे एक्झॅक्टली? या सगळ्या गोष्टी एका वेळेस मिळवणं शक्य आहे का? प्रॅक्टिकली अशक्य आहे. मग तुम्हाला काहीतरी एक सिलेक्ट करावं लागतं. काय? की तुम्हाला आत्ता काय पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या दृष्टीने काय आहे हे तुम्हाला एकदा ठरवावं लागतं. आणि मग त्याचं चित्र तुमच्या मेंदूकडे पाठवायचं, त्याचं इमॅजिनेशन करायचं, त्याच्यात क्रिएटिव्हिटी वापरायची आणि त्या गोष्टी समजून घ्यायच्या, म्हणजे कॉम्प्रिहेन्शन स्किल वापरायचं. हे जर तुम्ही केलं तर मी 100% गॅरंटी देतो की तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती तुम्ही मिळवालच. आता ह्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी तर करावं लागणार ना. तर सुरुवात कुठून करायची? तर सगळ्यात पहिले हे ब्रेनचे जे 4 स्किल आहेत त्याच्यापैकी व्हिज्युअलायझेशन तुम्हाला सांगितलं आहे, इमॅजिनेशन आत्ता सांगितलेलं आहे. हे जे स्किल आहेत हे पॉवरफुल बनवायचे, ताकदवान बनवायचे. कारण शेवटी ज्याच्यात ताकद आहे तोच एखादी गोष्ट मिळवू शकतो ना. मग हे स्किल ताकदवान बनवायचे. त्यासाठी काय करायचं? तर ह्यासाठी मी ब्रेन स्किल्ससाठी काही गेम्स तयार केलेले आहेत. ते खेळल्यानंतर काय होतं की आपला ब्रेन वापरला जातो, आणि ब्रेन वापरला गेला की हे स्किल जे आहेत हे पॉवरफुल व्हायला लागतात, आणि इतके पॉवरफुल होतात की तुमच्या नकळत तुम्ही व्हिज्युअलाइज पण कराल, इमॅजिन पण कराल. पण सुरुवातीला तुम्हाला पर्टिक्युलरली कॉन्शियसली व्हिज्युअलाइज करावं लागेल, इमॅजिन करावं लागेल, आणि मग तुम्हाला पुढे ॲक्शनमध्ये यावं लागेल. तर असा हा सगळा जर्नी आहे. हा जर्नी खूप एन्जॉय करता आला पाहिजे. तर आता तुम्हाला इमॅजिनेशन का करायचं, कसं करायचं हे समजून घेणं आवश्यक आहे. ते डिटेलमध्ये तुम्हाला
समजून घ्यावं लागेल. त्यासाठी माझा एक काउन्सिलिंगचा कोर्स आहे, तथास्तु हेल्थ अँड हॅपीनेस. कारण शेवटी काय आहे की आपली हेल्थ आणि हॅपीनेस ह्या दोन गोष्टीमधूनच आपली प्रगती होते ना. ह्या दोन गोष्टी नसेल तर काही नाही, या जगामध्ये काही नाही आहे, तुमच्यासाठी काहीच नाही आहे. जर हेल्थ आणि हॅपीनेस नसेल तर तुमच्यासाठी या जगामध्ये काहीच नाही आहे. मग सुरुवात कुठून करायची? आपली हेल्थ आणि हॅपीनेस. मग त्याच्याबरोबर या सगळ्या गोष्टी, तुम्हाला पाहिजे असलेल्या मटेरियलिस्टिक गोष्टी आपोआप यायला लागतील. कशा येतील ते आपण पुढे बघणार आहोत. पण त्यासाठी हा जो कोर्स मी डिझाईन केलेला आहे, 1 महिन्याचा कोर्स आहे. दर आठवड्यातून एकदा तुम्हाला ऑनलाईन यावं लागतं. त्यानंतर पुढे आठवडाभर तुम्हाला होमवर्क दिला जातो, त्या टेक्निकची प्रॅक्टिस तुम्ही करतात. असा 1 महिन्यामध्ये हा कोर्स पूर्ण होतो. जर तुम्हाला ऑनलाईन येणं शक्य नाही आहे, तुमच्यासाठी डिस्टन्स लर्निंग कोर्स आहे. तुम्हाला त्याचं ट्रेनिंग मटेरियल पाठवून दिलं जातं. त्याच्यामध्ये व्हिडिओज, ट्रेनिंग व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये ट्रेनिंग ऑडिओ आहेत, त्याच्यामध्ये स्टडी नोट्स आहेत, हे सुद्धा तुम्हाला दिलं जातं. आणि 1 महिन्यामध्ये तुम्ही ह्या ब्रेन स्किल्सचा उपयोग करून हेल्थ अँड हॅपीनेस मिळवायला सक्षम होतात. तर आता या कोर्सची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा. मी तुम्हाला सगळी माहिती व्हॉट्सॲपवरती पाठवून देईल. आता जर तुम्हाला समजा असं वाटत असेल की माझ्या काही शंका आहेत, म्हणजे तुमच्या काही शंका आहेत, तर मी विचारा खाली कॉमेंट बॉक्समध्ये. जर ती पर्सनल नसेल तर मी व्हिडिओमधून तुम्हाला उत्तर देईल. जर पर्सनल असेल तर मला फोन करू शकतात तुम्ही, फोनवरती आपण बोलू शकतो. पण तुम्ही ॲक्टिव्ह व्हा, तुमचं ॲक्टिव्ह होणं फार महत्त्वाचं आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे ते माहिती आहे. एकतर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर मात्र तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, फॉरवर्ड करा आणि ते बेल आयकॉन ऑन ठेवा. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.